मित्रांनो, नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते, परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात। अशा वेळी नेहमी तरुण राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या 11 टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अनेक जण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात, परंतु त्याचा मनावा तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसाही खर्च होतो। आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्कीच चिरतरुण दिसू शकतो। चला तर मग जाणून घेऊया नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणाव्या। त्यातील नंबर 1 बघा, दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पेयाने करा। सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ग्रीन टी, ब्लॅक टी, हळदीचे दूध, गूळ घातलेले दूध किंवा बदाम दूध यासारख्या आरोग्यदायी पेयाने करा। हे पदार्थ आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात। रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी ते पाणी प्यावे। तसेच 8 ते 10 बदाम रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास चेहरा तरुण दिसण्यास मदत होते। नंबर 2, भरपूर पाणी प्या। दिवसभरात किमान 2 ते 3 लिटर पाणी आवश्यक प्यायला हवे। यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते, आहारातील पोषक घटक शरीरात योग्य प्रकारे शोषले जातात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पाडण्यास मदत होते, त्यामुळे तारुण्य टिकून राहते। नंबर 3, मोसमी भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा। मोसमी भाज्या आणि फळे आहारात आवश्यक असायलाच हवीत। भाज्यांमधील खनिजे आणि पोषक घटक शरीराला चिरतरुण ठेवण्यास मदत करतात। फळे निवडताना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे निवडा। ही फळे म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत। नंबर 4, प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा। तुमच्या आहारात बेकरी पदार्थ, पॅकेज्ड फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स, बिस्किटे, सॉस, आईस्क्रीम आणि रेडी टू ईट पदार्थ भरपूर असतील तर त्याचे प्रमाण शक्य तितके कमी करा, कारण हे पदार्थ आपल्याला वेगाने म्हाताऱ्याकडे घेऊन जातात। नंबर 5, साखरेचे सेवन कमीत कमी करा। तरुणाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर। चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम, डिझर्ट आणि इतर मानवनिर्मित गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे त्याचे सेवन कमी करणे आवश्यक आहे। नंबर 6, आहारात गुड फॅट्सचा समावेश करा। ओमेगा 3 फॅट्स आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स यांना गुड फॅट्स म्हटले जाते। स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल, तिळाचे तेल, शेंगदाण्याचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर आवश्यक करावा। शक्य असल्यास कोल्ड प्रेस तेलाचा वापर करा। हे गुड फॅट्स शरीराला चिरतरुण ठेवण्यास मदत करतात। नंबर 7, नियमित व्यायाम करा। गाल, मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत सेल होऊ लागते। अशा वेळी मानेचे व्यायाम म्हणजेच नेक एक्सरसाइज केल्याने त्वचा टाईट राहण्यास मदत होते। यासोबतच योगासने, चालणे, डान्स किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम दररोज करावा। यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते। नंबर 8, व्हिटॅमिनने समृद्ध पदार्थ खा। व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेली फळे खा। संत्री, मोसंबी आणि बेरीसारखी फळे शरीराला चिरतरुण ठेवण्यास मदत करतात। नंबर 9, त्वचेची आणि केसांची योग्य काळजी घ्या। रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप पूर्णपणे स्वच्छ करावा। रात्रभर मेकअप राहिल्यास त्वचेवर पिंपल्स आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात। महिलांनी झोपताना केस बांधून झोपावे। केस मोकळे सोडून झोपल्याने ते तुटण्याची आणि गळण्याची शक्यता वाढते। नंबर 10, पुरेशी आणि शांत झोप घ्या। चिरतरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक आहे। दररोज किमान 6 ते 8 तासाची झोप घ्यावी। सतत जागरण केल्याने वय लवकर वाढते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो। नंबर 11, धूम्रपान टाळा। धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेच, पण धूम्रपान करणारी व्यक्ती वयापेक्षा अधिक वयस्कर दिसू लागते। धूम्रपानामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होते आणि त्वचेचे वृद्धत्व जलद गतीने वाढते। तारुण्य टिकवण्यासाठी काही विशेष पदार्थ आहेत बघा। रताळे बीटा कॅरोटीनने समृद्ध असते। त्यातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात। लाल सिमला मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचेला ग्लो देते। बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे खराब झालेल्या त्वचेच्या ऊतींना दुरुस्त करण्यास मदत करतात। पपईमध्ये असलेले पपेन एन्झाईम अँटी एजिंगचे काम करते, त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते। पालक, मेथी, माठ आणि इतर पालेभाज्या त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतात आणि सुरकुत्या कमी करतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।